नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण हिरव्या वाटाण्यापासून वर्षभर टिकेल अशी रेसिपी बनवणार आहोत. खूप छान अशी रेसिपी तयार होते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर 1 किलो वाटाण्याच्या शेंगा सोलून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 1 किलो वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये एवढे वाटाणे निघलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला मुगाची डाळसुद्धा लागणार आहे. तर इथे मी 200 ग्रॅम एवढी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. तर भिजवलेली डाळ आपल्याला इथे लागत आहे. इथे तुम्ही मटकीची किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे डाळ घेऊ शकता. तर थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे. थोडंसं मी आलं किसून घेतलेलं आहे. थोडंसं आलं टाकलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आता हे आपण बारीक करून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं हे बारीक झालेलं आहे. आता यामध्येच आपल्याला वाटाणे टाकायचे आहेत आणि ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत. तर वाटाणे बारीक करताना तुम्हाला जर वाटाणे बारीक झाले नाहीत तर यामध्ये तुम्ही 2 चमचे एवढं पाणीसुद्धा टाकू शकता. तर इथे छान असं हे बारीक झालेलं आहे. 2 चमचे मी इथे पाणीसुद्धा टाकलेलं आहे, कारण वाटाणे लवकर बारीक होत नाहीत. जास्त पाणी टाकलं तर हे मिश्रण पातळसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे इथे अंदाज घेऊनच आपल्याला पाणी टाकायचं आहे. 2 ते 3 चमचेच पाणी टाकायचं आहे. त्यापेक्षा जास्त पाणी टाकू नका, नाहीतर मिश्रण पातळ होईल. तर इथे मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे. छान अशा आपल्या मिश्रणाला कलर आलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण थोडंसं आपण फेटून घेतलं की हलकं फुलकं तयार होतं आणि आपण जो पदार्थ बनवणार आहोत ते सुद्धा छान असा बनला जातो. तर इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळं मिश्रण मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून घेतलेलं आहे. आता प्लॅस्टिकच्या पिशवीचं जे वरची बाजू आहे ती आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि इथे मी अशा प्रकारे कोन तयार करून घेतलेला आहे. आता इथे ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते आपल्याला ताटाला अजिबात चिटकत नाही. तर इथे आपल्याला पिशवीच्या एका टोकाला कट देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी कोन तयार करून घेतलेला आहे आणि या हिरव्या वाटाण्याच्या मिश्रणापासून आपल्याला अशा प्रकारे सांडगे तोडून घ्यायचे आहेत. तर खूप छान असे सांडगे लागतात आणि हे सांडगे तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता. जसं की तुम्ही बटाट्याची भाजी बनवत असाल किंवा वांग्याची भाजी बनवत असाल आणि तुम्ही हे पनीरमध्ये सुद्धा हे सांडगे टाकू शकता. फक्त तुम्हाला सांडगे टाकण्याआधी हे सांडगे थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे. चांगले तांबूस रंगावर हे सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही या सांडग्याची अशीसुद्धा भाजी बनवू शकता. तर छान असे आपले इथे सांडगे दिसत आहेत, छान असे झालेले आहेत. तर तुम्ही इथे सांडगे लहान मोठे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. तर मी छोटे सांडगे इथे बनवून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे सगळे सांडगे मी इथे बनवून घेतलेले आहेत, पाहू शकता. तर इथे एक ताट झालेलं आहे, दुसरंसुद्धा झालेलं आहे आणि मी तिसरं ताटसुद्धा करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता 1 किलो वाटाण्याच्या शेंगापासून मी 3 ताटं एवढी सांडगे तोडून घेतलेले आहेत. तर छान असे आपले हे सांडगे तयार झालेले आहेत. आता हे सांडगे आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे आहेत वाळवण्यासाठी. तर इथे मी उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर तुम्हाला सांडगे दाखवते, पाहू शकता छान असे झालेले आहेत. परातीलासुद्धा चिटकलेले नाहीत. इथे तुम्ही पाहू शकता परात हलवली की लगेच आपले सांडगेसुद्धा निघलेले आहेत. तर दुसऱ्या ताटामधले सुद्धा मी सांडगे काढून घेतलेले आहेत. हे सांडगे तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा वाळून घेऊ शकता. तिसऱ्या ताटामधले सुद्धा सांडगे काढलेले आहेत. तर इथे सांडगे आपले वाळून तयार झालेले आहेत, छान झालेले आहेत. तर आता हे सांडगे मी एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते. पाहू शकता छान अशा सांडग्यांना कलर आलेला आहे, छान असे झालेले आहेत आणि चवीलासुद्धा हे सांडगे खूप छान असे लागतात. तर हे सांडगे तुम्ही नक्की करून पहा आणि वर्षभरसुद्धा हे सांडगे तुम्ही साठवून ठेवू शकता. तुम्हाला ही नवीन रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. हाईपचे पॉईंटसुद्धा द्या आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. तर छान असे आपले हे सांडगे तयार झालेले आहेत, मस्त झालेले आहेत. सांडगे नक्की बनवून पहा.
अशाच उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. छान अशा आपल्या रेसिपीज आहेत. पापड्याच्या आहेत, कुरडयाच्या आहेत, उपवासाच्या आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.